नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित या विषयातील त्रिकोणी संख्या याच्यातील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। या ठिकाणी मी n बरोबर 7, n बरोबर 12, n बरोबर 15, n बरोबर 9, n बरोबर 24 आणि n बरोबर 30 या संख्या लिहिल्या। याचा अर्थ असा आहे, n म्हणजे कितवी संख्या। n चा अर्थ काय आहे? कितवी संख्या। कितवी संख्या म्हणजे सातवी संख्या। कितवी संख्या म्हणजे तो असतो पाया। बघ, त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे कितवी संख्या। इथं पाया 9 आहे म्हणजे 9वी त्रिकोणी संख्या। इथं पाया 30 आहे म्हणजे 30वी त्रिकोणी संख्या। इथं n बरोबर 15 आहे, n म्हणजे पाया आणि तो पाया म्हणजे कितवी संख्या। इथं 15वी त्रिकोणी संख्या, इथं 12वी त्रिकोणी संख्या आणि इथं 24वी त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे कितवी संख्या, कितवी त्रिकोणी संख्या हे आपल्याला याच्यातून लक्षात ठेवलं पाहिजे। मग इथं दिलं n बरोबर 7 तर त्रिकोणी संख्या कोणती। इथं दिलं n बरोबर 12 तर त्रिकोणी संख्या कोणती। इथं दिलं n बरोबर 15 म्हणजे 15वी त्रिकोणी संख्या, n बरोबर 9 म्हणजे 9वी त्रिकोणी संख्या, n बरोबर 24 म्हणजे 24वी त्रिकोणी संख्या आणि n बरोबर 30 म्हणजे 30वी त्रिकोणी संख्या। मग कसं काढायचं तर चला आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहूया। आता इथं n बरोबर 7 म्हणजे पाया 7 दिलेला आहे, तर त्रिकोणी संख्या कशी काढायची बघा। 7 गुणिले त्याच्या पुढची संख्या 8 भागिले 2 किंवा छेद 2 असं गुणाकार रूपात मांडायचं आणि त्याला 2 ने भागायचं। मग या 2 ने 7 ला भाग जात नाही, 8 ला जातो, 2 चौक 8। आता 7 चा आणि 4 चा गुणाकार करा, 7 चौक 28। म्हणजेच पाया 7 असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आला की त्याचं उत्तर अशा पद्धतीने काढायचं। किंवा n बरोबर 7 आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती, तर ती त्रिकोणी संख्या आहे 28। आता याच पद्धतीने काढूया आपण। n बरोबर 12 आहे, कसं काढायचं? 12 गुणिले त्याच्या पुढची संख्या, क्रमवार पुढची संख्या 13 भागिले 2 म्हणजे छेद 2। आता 2 न 13 ला का 12 ला भाग जातो, समसंख्येला घाला, बेसख 12, 13 आणि 6 चा गुणाकार करा, 13 सख 78। म्हणजे 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 78। आता पुढे n बरोबर 15 आहे म्हणजे 15वी त्रिकोणी संख्या कोणती? 15 गुणिले 16 छेद 2 भागिले 2, 2 न 16 ला भाग घाला, 2 16, 15 8 120 म्हणजे 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 120। आता याच पद्धतीने इकडली सुद्धा उदाहरण आपल्याला सोडवायचे। परीक्षेमध्ये प्रश्नाची भाषा वेगवेगळी असू शकते, तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की कितवी त्रिकोणी संख्या म्हणजेच पाया असतो। ही गोष्ट जर पक्की लक्षात असेल तर कसाही प्रश्न विचारला, कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर आपल्याला अडचण येत नाही। आता इथं n बरोबर 9 आहे म्हणजे 9वी त्रिकोणी संख्या काढायची। काढूया। 9 गुणिले त्याच्या पुढची संख्या 10 भागिले 2, 2 न 10 ला भाग घाला, 2 पंचे 10, 9 आणि 5 चा गुणाकार 45 म्हणजे 9वी त्रिकोणी संख्या 45 आहे। आता n बरोबर 24 आहे, पाया 24 आहे, त्रिकोणी संख्या काढूया। 24 गुणिले त्याच्या पुढची संख्या 25 भागिले 2, आता 2 न 24 ला भागा, 2 1 2, 2 2 4, 25 आणि 12 चा गुणाकार करायचा। कोणत्या पद्धतीने सोपा वाटतो त्या पद्धतीने आपण करू शकतो। 25 10 250 आणि 25 दुनी 50, 250 आणि 50 ची बेरीज किती येणार आहे? 300 येणार। म्हणजेच 24वी त्रिकोणी संख्या किती आहे? 300 आहे। आता पुढे n बरोबर 30 आहे म्हणजे पाया 30 आहे, तर त्रिकोणी संख्या कोणती येईल पहा। 30 गुणिले त्याच्या पुढची क्रमवार संख्या यांचा गुणाकार मांडायचा आणि छेद 2 करायचं किंवा भागिले 2 म्हणायचं त्याला। या 2 न कोणत्या संख्येला भाग घालणं सोपं वाटतं ते आपण ठरवायचं। हिला तर भाग जाणार नाही, समसंख्येला भाग घाला, 2 1 2, 2 पंचे 10, 15 आणि 31 चा गुणाकार करायचा। डायरेक्ट गुणाकार करू शकतो आपण। 15 1 15 ला 5, हातचा आला 1, 15 3 45,
आणि 146 म्हणजे 30वी त्रिकोणी संख्या आहे 465. तर अशा पद्धतीने आपल्याला जो पाया दिलेला आहे त्याच्या पुढची संख्या घेऊन त्या दोन्हीच्या गुणाकाराला 2 न भागलं की ती त्रिकोणी संख्या आपल्याला मिळत असते. अशा पद्धतीने परीक्षेमध्ये कोणतीही त्रिकोणी संख्या काढायला सांगितली, कितीही काढायला सांगितली, तर आपल्याला अगदी गुणाकार करून आणि भागाकार करून लवकरात लवकर त्रिकोणी संख्या काढता येते. आज आपण पाया दिल्यावर त्रिकोणी संख्या काढायचं हे शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या दिल्यावर त्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे अगदी सोप्या ट्रिकच्या सहाय्याने शिकायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.